नमस्कार मित्रांनो, मी शशिकांत पाटील, नेचर स्पार्क प्युअर देशी पोल्ट्री फार्ममध्ये आपलं स्वागत आहे। आपण गेले 2 वर्ष देशी कुक्कुट पालन करतोय। आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की ब्रूडिंगचे प्रकार नैसर्गिक आणि कृत्रिम। नैसर्गिक ब्रूडिंग करत असताना वातावरणानुसार ती स्वतःच्या पिलांना ऊब देत असते, तिथं कोणतंही आपल्याला काही करायचं कारण नसतं। त्यानंतर जी कृत्रिम ब्रूडिंग आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं, आपल्या पिलांना एकत्रित फिलामेंटच्या बल्बच्या साहाय्याने ऊब दिली जाते। तर ती ऊब कशी पाहिजे, तर पिल्लांच्या वयानुसार ती ऊब असते। म्हणजे पहिल्या आठवड्यात जर पक्षी असेल, आपल्या रूमचं टेम्परेचर किंवा ब्रूडिंग जिथं करणार आहात तिथलं तापमान जवळपास 35 डिग्री सेल्सिअस मेंटेन ठेवणं आवश्यक आहे। दुसऱ्या आठवड्यामध्ये जवळपास 32 डिग्री सेल्सिअस तापमान ठेवणं आवश्यक आहे। तर तिसऱ्या आठवड्यामध्ये जवळपास 30 डिग्री सेल्सिअस तापमान ठेवणं आवश्यक आहे आणि चौथ्या आठवड्यामध्ये जवळपास 27 डिग्री सेल्सिअस प्रमाणे तापमान ठेवणं आवश्यक आहे। हे जर प्रॉपर नियोजन केलं तर आपली ब्रूडिंगमध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही आणि आपल्या पिलांची मर सुद्धा होणार नाही। अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।